नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न, अभ्यास करत आहात ना? अभ्यास केलाच पाहिजे. आज आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव विभाज्यतेच्या कसोट्या आहे. काय आहे? विभाज्यतेच्या कसोट्या. इथपर्यंत तुम्हाला कळालंय नवीन प्रकरणाचं नाव काय आहे? विभाज्यतेच्या कसोट्या. आता इथं त्याची डेफिनेशन लिहायची. काय लिहायची? डेफिनेशन. तुमच्या स्क्रीनवर सुद्धा देण्यात आलेली आहे. काय दिलेली आहे डेफिनेशन? की ज्या एखाद्या मोठ्यात मोठ्या संख्येला लहानात लहान संख्येने भाग देण्यासाठी जी नियमावली तयार केली जाते त्याला काय म्हणतात? विभाज्यतेच्या कसोट्या असे म्हणतात. कळालं तुम्हाला इथपर्यंत? म्हणजेच काय? मोठ्यात मोठ्या संख्येला लहानात लहान संख्येने भाग देण्यासाठी जी नियमावली तयार केली जाते. म्हणजे कसं? ही झाली मोठ्यात मोठी संख्या, बरोबर? तर लहानात लहान संख्येने भाग देण्यासाठी जी नियमावली तयार केली जाते, मोठ्यात मोठ्या संख्येला लहानात लहान संख्येने भाग द्यायचा आहे ना, तर मग काय डेफिनेशन मध्ये काय लिहिलं होतं? मोठ्यात मोठ्या संख्येला लहानात लहान संख्येने भाग देण्यासाठी जी नियमावली तयार केली जाते तिला म्हणतात विभाज्यतेच्या कसोट्या. आता बघू याला लहानात लहान संख्या कोणती आहे. आता समजा आपण याला जर 25 ने भाग दिला, आपल्याला जर माहितच नाही नियम, तर आपण 25 नेच भाग देणार ना, बरोबर आहे का नाही? तर लक्षात घ्या, 25 ने आपण भाग जातो का? 25 ने भाग जाणारच याला. कसं जाणार आहे? हे बघा, 25 एक इथं परत लिहितो तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून. बघा, 625 भागीला 25. कळालं? तर 25 एक 25, 25 दुने 50, बरोबर? उरले किती? 12. परत 25 एक 25 आणि 25 पाचा 125. 25 पाचा 125. हे काय झालं? मोठीत मोठी संख्या झाली ना. 25 कसं झालं? मोठ्यात मोठ्या संख्येने आपण भाग दिलाय. म्हणजे मोठ्यात मोठ्याने येते, पण याच्यापेक्षा सुद्धा मोठ्या संख्येने भाग जाऊ शकतो. पण आपल्याला काय लिहिलेलं आहे? लहानात लहान संख्या काढायची, बरोबर? आपल्याला जर कसोटीचे नियम माहित नाही तर आपण सरासरी 25 ने भाग देणार, कारण शेवटी सुद्धा 25 आहे. आपल्याला माहिती आहे 25 असेल तर 25 ने भाग जाऊ शकतो. तर नियम काय म्हणतोय आपला? की मोठ्यात मोठ्या संख्येला लहानात लहान संख्येने भाग देण्यासाठी जी नियमावली तयार केली जाते, नियमावली तयार केली जाते ना, तर ती नियमावली आपण शिकणार आहोत. आणि त्या नियमावलीमध्ये कशा प्रकारचे उदाहरण दिले जातात आणि तुम्ही कशा प्रकारे लहानात लहान संख्या ओळखू शकता हे तुम्हाला शिकवणार आहेत. म्हणजेच कसं, आता तुम्हाला पुन्हा दाखवतो. नियम माहित पडल्यानंतर तुम्ही कशा प्रकारचा विचार करणार. हे बघा, आता हे झाले 625. त्यानंतर याला लहानात लहान संख्येने भाग देण्यासाठी तुम्हाला काही क्षणातच लगेच क्लिक होणार, याच्याला लहानात लहान संख्या कोणती आहे? 5, बरोबर? 5 ही लहानात लहान संख्या झाली. 25 पेक्षा लहानच आहे ना 5. आणि नियमावलीमध्ये काय सांगितलं होतं? लहानात लहान संख्या. 25 पेक्षा लहान ही 5 झाली ना, म्हणून लहानात लहान संख्या बघायची. 5 पेक्षा लहान संख्या असूच शकत नाही जिला 625 ने भाग जाईल. फक्त एक सोडून, एकने तर 625 ला भाग जाणारच आहे, पण एक सोडून सांगत आहे मी तुम्हाला. लक्षात घ्या, नियमावलीमध्ये 625 ला लहानात लहान संख्येने भाग देण्यासाठी जी नियमावली तयार आहे तिला विभाज्यतेच्या कसोट्या म्हणतात. डेफिनेशन तोंडी पाठच ठेवायची तुम्हाला, ठीक आहे? आता बघूयात या नियमानुसार इथपर्यंत कसं पोहोचू शकतो आपण. बघा, अगोदर याचं उत्तर कसं येणार? 625 भागीला 5. 5 एक 5, बरोबर? 5 एक 5, उरला 1. 5 दुने 10, उरला 2. 5 पाचा 25. याचं उत्तर कसं येणार? 625. पण ही लहानात लहान संख्या झाली ना. आता हेच तुम्ही हे उत्तर कसं काढू शकता? बघा, ह्याचं उत्तर असं काढू शकता, 625 भागीला 25. जर तुम्हाला नियम पाठ आहे, डेफिनेशन पाठ आहे, तर तुम्ही काढू शकता. कशा प्रकारे काढू शकता? 5 पाचा 25, परत 5 एक 5, उरला किती? 1, बरोबर? परत काय झालं? 2 झाला नाही तर परत 5 दुने 10, उरला किती? 2. परत 5 पाचा 25 झाले 25. परत भागीला 5 एक 5, 5 दुने 10, बरोबर? 5 दुने 10, 10 तून 2, 12 तून 10 गेल्यानंतर उरले 2. इथं आपण 2 लिहिले. परत 5 पाचा 25, म्हणजेच 5 पाचा 25. कळालं तुम्हाला इथपर्यंत मित्रांनो? सोप्या पद्धतीत आपण जाणार आहोत. म्हणजे कसं, जर नियम तुमचा पाठ असेल, नियमावली पाठ असेल, तर तुम्ही 25 न घेता डायरेक्ट 5 घेणार आहात. म्हणजे तुम्हाला भागाकार देताना सुद्धा एकदम सोपी गोष्ट होईल आणि तुमचं उत्तर पटकन निघेल.
कळायला तुम्हाला इथपर्यंत? आता बघा कशा प्रकारे याचं उत्तर काढायचं. तर आता मला सांगा, IMP पॉईंट 1 टाकायचा आहे. IMP पॉईंट टाका 1 आणि IMP पॉईंट लिहिला, त्यामध्ये खाली असं टाका, परत समोर असं टाका 625 भागीला 5 लिहिले आणि परत A पॉईंट टाकायचं खाली. काय लिहायचं? A पॉईंट. हे झालं. नंतर याची डेफिनेशन लिहा. काय डेफिनेशन आहे की ज्या संख्येला, काय म्हणतोय, ज्या संख्येला भाग द्यायचा आहे त्या संख्येला काय म्हणतात मित्रांनो? हे बघा, त्या संख्येला म्हणतात विभाज्य. विभाज्य म्हणतात. काय म्हणतात? विभाज्य. म्हणजेच काय? ज्या संख्येला भाग द्यायचा आहे त्या संख्येला काय म्हणतात? विभाज्य असे म्हणतात. ह्या संख्येला भाग द्यायचा आहे ना, ह्या संख्येला भाग द्यायचा आहे, ला लक्षात ठेवा, ला. ज्या संख्येला भाग द्यायचा आहे त्या संख्येला काय म्हणतात? विभाज्य असे म्हणतात. हे झालं पॉइंट A. नंतर पॉइंट पुन्हा B टाकायचा आणि तिथे त्याची डेफिनेशन लिहायची, व्याख्या लिहायची. काय व्याख्या आहे की ज्या संख्येने, ने वापरत आहे, लक्षात ठेवा, ज्या संख्येने भाग द्यायचा आहे त्या संख्येला काय म्हणतात मित्रांनो? त्या संख्येला म्हणतात विभाजक. काय बोललो मी? ज्या संख्येने जर भाग द्यायचा आहे तर त्याला काय म्हणतात? ने जर आलं तर येणार तेथे विभाज्य. हे झालं विभाजक, बरोबर. आणि ज्या संख्येला जर भाग द्यायचा आहे तर त्याला येईल विभाज्य. कळालं तुम्हाला इथपर्यंत मित्रांनो? काय सांगितलं पुन्हा लक्षात ठेवायचं? ज्या संख्येने भाग द्यायचा आहे, म्हणजेच काय? ज्या संख्येने भाग द्यायचा आहे त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात विभाजक. आणि ज्या संख्येने भाग द्यायचा आहे त्याला काय म्हणतात? विभाजक, विभाज्य. कळालं? तर कन्फ्युज होऊ नका. ह्यावरती सुद्धा भरपूरसे प्रश्न पोलीस भरतीला येतात, कशाला काय म्हणतात. ठीक आहे. हे झालं तुमचे पूर्ण बेसिकहून बेसिक माहिती. कोणी सांगणार नाही इतकी बेसिक माहिती. आपला पाया मजबूत असेल तर आपण यशाच्या शिखरापर्यंत आरामशीर पोहोचू शकतो. या कारणास्तव तुम्हाला बेसिकहून बेसिक माहिती दिलेली आहे. आता पटापट 2 ते 4 उदाहरणांची प्रॅक्टिस घेऊया आणि लगेच तुमचं उत्तर काढून घ्या. ठीक आहे. आणि जे आहे ते उत्तर पटापट द्यायचे आहे. लिहा मित्रांनो, 2 ची कसोटी. काय नाव टाकणार? 2 ची कसोटी. आणि 2 च्या कसोटीची व्याख्या लिहा मित्रांनो. काय व्याख्या आहे 2 च्या कसोटीची? नीट सांभाळून लिहा. तुमच्या स्क्रीनवर सुद्धा लावण्यात आलेली आहे. काय व्याख्या आहे? लिहा. ज्या संख्येच्या एकक स्थानी, काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील त्या सर्व संख्यांना 2 ने निशेष भाग जातो. कितीही मोठी संख्या असो किंवा कितीही लहान संख्या असो, तुम्ही त्या संख्येला पाहताच क्षणी ओळखू शकता की या संख्येला 2 ने भाग जाणार आहे का नाही. बघा आता काय व्याख्यामध्ये काय लिहिलं होतं आपल्या, तुमच्या स्क्रीनवर सुद्धा दिलेलं आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील, म्हणजेच या संख्या असतील, त्या सर्व संख्यांना फक्त 2 ने निशेष भाग जातो. आता खरंच भाग जातो का ते तुम्हाला दाखवतो. कशा प्रकारे ओळखू शकता. आता बघा, आपण घेऊयात एकाधिक संख्या घेऊ. कोणती पण उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे 8, 0, 9, 0, 1, 8 घेतला. परत किती मोठी संख्या आहे मित्रांनो? खूप मोठी संख्या आहे ना. आता ज्या लोकांना माहित नसेल 2 ची हे काय आहे, आपलं व्याख्या काय आहे, म्हणजेच काय 2 ची कसोटी काय आहे, त्यांना हे कळायला थोडंसं लेट जाईल. त्यांना काय भागाकार करावा लागेल, पुन्हा भाग देत जावं लागेल, तेव्हा त्यांना कळेल की याला 2 ने भाग जात आहे का नाही. पण तुम्ही काही क्षणातच लगेच ओळखू शकता की या संख्येला 2 ने निशेष भाग जाईल.
कारण काय, याच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 पैकी एक अंक आहे. आता खरंच भाग जातोय का बघा, कसा भाग जातो यांना बघा. आता हे जसं जसं परत लिहून दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुमचं कन्फ्युजन नको व्हायला पाहिजे. भागीला 2 ठेवायचे, बघूयात 2 ने भाग जातोय का. बे एक बे, बेचोक 8 बरोबर. 0 जसेच्या तसे. परत बेचोक 8 उरला किती, 1 उरला बरोबर. किती झाले हे, 10 झाले. 1वर 0 10. परत बेपंचे 10, हे झालं पूर्ण 0, म्हणजे काही उरलं का, नाही उरलं ना. परत हा 1 म्हणजेच काय, आता 1 ला मला सांगा 1 ला 2 ने भाग जाईल का, जाईल का, नाही जाणार. मग कसं करावं लागेल, इथं 0 ठेवावं लागेल, 1 0. परत मग 18 ला बेनम 18. कळालं मित्रांनो तुम्हाला, काय कळालं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भागाकार देताना सुद्धा भरपूरचे विद्यार्थी चुकू शकतात. कारण इथे 1 उरलेला होता आणि कदाचित काही विद्यार्थ्यांनी डायरेक्ट 18 ला भाग दिला असता. तुम्ही स्वतः ट्राय करा, जर तुम्हाला हे शिकवलं नसतं तर तुम्ही डायरेक्ट 18 ला भाग दिला असता. पण 18 ला भाग देताना मध्ये हा 0 आला नसता. आला असता का, नसता आला. तुम्ही कसं उत्तर लिहिलं असतं, ज्या विद्यार्थ्यांना जमत नाही किंवा ज्यांनी आता हे बघितलं नाही, किंवा अंदाज, मी सुद्धा असं तरी मी घाईघाईमध्ये कसं केलं असतं, डायरेक्ट हे जसं तसं इथपर्यंत बरोबर पोहोचलो असतो. मी इथपर्यंत सगळेच पोहोचले असते, इथपर्यंत सगळे पोहोचले असते. पण हे 0 नसतं घेतलं, डायरेक्ट 18 ला भाग दिला असता. बेनम 18 असं केलं असतं आणि हे उत्तर चुकीचं राहिलं असतं. आणि पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेला हे ऑप्शन 100% असतं आणि हे ऑप्शन 1 नंबरला नंतर 4 नंबरला ठेवलं असतं. म्हणजे तुम्हाला असं वाटलं असतं की आमचं कन्फ्युजन होण्याकरिता हे ऑप्शन एक तर 1 नंबरला ठेवलं, एक तर 4 नंबरला ठेवलेलं आहे. पण योग्य उत्तर काही वेगळंच राहिलं असतं. आणि ते योग्य उत्तर कोणतं मित्रांनो, ते योग्य उत्तर राहिलं असतं हे. कळालं तुम्हाला इथपर्यंत, अगदी सोपे भाषेमध्ये शिकवलंय. आणि काही विद्यार्थ्यांना थोडंसं कन्फ्युजन झालं असेल, पण त्यांचं कन्फ्युजन सुद्धा आपण दूर करून दिलं. कळालं ना, अगदी सोप्या भाषेमध्ये. आता याच टॉपिकवर पोलीस भरतीला कशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न फिरवले जातात तो प्रश्न घेऊयात आपण पटकन. 2 ते 3 जास्त नाही, ही सोपी आहे. ही 2ची कसोटी अगदी सोपी आहे. यावर पोलीस भरतीला प्रश्न येऊ शकता का, नाही येऊ शकत ते कोणी सांगू शकत नाही. पण 90% यावर प्रश्न येऊ शकत नाही, पण 10% सुद्धा येऊ शकतात. आणि ते प्रश्न असे फिरवले जाऊ शकतात. म्हणून मित्रांनो, पुढील पटापट 2 ते 4 उदाहरणं आपण घेऊ पटापट. त्यांचे उत्तर तुम्ही लगेच द्यायचे. काय दिलंय तुमच्या स्क्रीनवर प्रश्न बघा. काय दिलेलं आहे की पुढीलपैकी कोणत्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. पुढीलपैकी कोणत्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो, पटापट सांगा. पटापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. तुम्हाला शिकवलेलं आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील, त्या संख्येला कशाने भाग जातो, त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. आणि तुम्ही भरपूरसे विद्यार्थी योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये देत आहात, कारण तुमच्या सगळ्यांकडे या नोट्स आहेत आणि या नोट्समध्ये भरपूरशा असे बेसिक टू ऍडव्हान्स उदाहरणं सुद्धा टाकलेले आहे आणि सगळं सुटसुटीत लिहिलेलं आहे. त्या नोट्स तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही पटापट उत्तर देत आहात. आणि तुम्हाला माहिती आहे आज हा टॉपिक शिकवणार आहे म्हणून तुम्ही लगेच त्याचा दिवसभर अभ्यास करतात. या टॉपिकवरती आजचं लेक्चर करतात आणि लेक्चर केल्यानंतर डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका, म्हणजेच लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला जी डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका देण्यात येते त्यामध्ये तुम्ही 98, 94, 92 प्रत्येक विद्यार्थी 90+ मार्क पाडतो. कारण तुम्हाला माहित आहे लगेच तुम्ही याचं उत्तर देत असाल. तर याचं योग्य उत्तर काय झालं मित्रांनो, याचं योग्य उत्तर झालं ऑप्शन क्रमांक सी. काय आहे ऑप्शन क्रमांक सी आहे, इथं लिहितो. ऑप्शन क्रमांक सी आहे 99, 85, 14 आणि 3 आणि 1 आणि 2. एवढ्या मोठ्या संख्येला भाग देत शकले असते का तुम्ही, देऊ शकले असते का, भाग देत बसले असते तर चुकलं असतं तुमचं कदाचित आणि 100% चुकू शकलं असतं.
पण तुमची कसोटी पाठ होती म्हणून तुम्ही काही क्षणात याचं योग्य उत्तर दिलेलं आहे. बघूयात आता याच टॉपिकवर पुढील कोणता प्रश्न येत आहे तुमच्या स्क्रीनवर, आणि याचं सुद्धा उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पटापट द्यायचं मित्रांनो. काही वेळ नाही, अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवलेलं आहे. तुम्हाला कोणताच प्रश्न अडणार नाही आणि नडणार सुद्धा नाही. लगेच पुढच्या प्रश्नाचे उत्तर द्या. काय दिलंय पुढचा प्रश्न मित्रांनो, की पुढीलपैकी कोणत्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही? काय विचारलंय? नाही. म्हणजेच काय? नाही विचारलेलं आहे. म्हणजेच काय उत्तर येणार मित्रांनो, यामध्ये अशा 3 संख्या असतील ज्यांना निशेष भाग जात असेल. काय बोललो समजलं ना तुम्हाला? यामध्ये या प्रश्नामध्ये 3 अशा संख्या असतील, 3 असे ऑप्शन असतील ज्यांना 2 ने निशेष भाग जात असेल, पण एक असं उत्तर असेल ज्याला 2 ने निशेष भाग जात नसेल. आणि तुम्ही पटकन लगेच योग्यरित्या उत्तर ओळखलेलं आहे, कारण तुमच्याकडे नोट्स आहे आणि तुम्ही त्यावर दिवसभर अभ्यास करत आहात आणि इमानदारीने अभ्यास करत आहात. म्हणूनच तुम्ही संध्याकाळी होणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये कित्येक मार्क पाडतात. असंच अभ्यास करा आणि येणाऱ्या भरतीला आपले स्वप्न पूर्ण करा. कळालं तुम्हाला? याचं योग्य उत्तर काय असणार आहे मग तुम्ही स्वतः सांगा. याचं योग्य उत्तर काय असणार आहे? ज्यांनी उत्तर दिलेलं नाही त्यांनी लवकरात लवकर उत्तर द्या की 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय. तुम्हाला बेसिकून माहिती शिकवलेली आहे आणि आहे मध्ये होतं योग्य उत्तर ओळखायचं होतं, म्हणून शेवटी एकच स्थानी 2 होते. म्हणजेच काय, 3 चुकीचे प्रश्न होते, 3 ऑप्शन चुकीचे होते आणि 1 योग्य होतं. पण प्रश्न फिरवल्यामुळे, ऑप्शन फिरवल्यामुळे तुमचे काय उत्तर निघणारे तुम्हाला योग्यरित्या कळालेलं आहे. आता तुम्हाला 2च्या कसोटीवर कसाही प्रश्न फिरवला आणि कसाही काही फिरवला पोलीस भरतीच्या परीक्षेला तरी तुम्ही बिलकुल सुद्धा चुकू शकत नाही. आणि आज संध्याकाळी होणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये मी असेच प्रश्न फिरवणार आहे. म्हणून योग्य उत्तर द्यायचे आणि नीट ध्यान देऊन प्रश्नांचे उत्तर द्यायचे. पुढील पॉईंट टाका मित्रांनो, 3ची कसोटी. काय? 3ची कसोटी. आणि 3च्या कसोटीची डेफिनेशन लिहा, व्याख्या लिहा. तुमच्या स्क्रीनवर सुद्धा देण्यात आलेली आहे. काय दिलेलं आहे की ज्या अंकांच्या एकूण बेरजेस, काय, ज्या अंकांच्या एकूण बेरजेस 3 ने भाग जात असेल त्या सर्व संख्येला 3 ने निशेष भाग जातो. म्हणजेच काय, ज्या अंकांच्या एकूण बेरजेस म्हणजे सर्व अंकांची बेरीज करायची आहे आणि त्यांची बेरीज केल्यानंतर येणारी संख्येला 3 ने जर भाग जात असेल तर त्या सर्व अंकांच्या म्हणजे ते पूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग जातो. आता डेफिनेशन नुसार ते डेफिनेशन योग्य आहे का ते आपण चेक करू. आता काय दिलेली डेफिनेशन आणि काय उदाहरण देतो मी. आता एक तुम्ही स्वतः सोडवून बघा. उदाहरण घ्या. काय घ्यायचं आता? 7, 6, 4, 1. बघा, यांची बेरीज करून बघा तुम्ही. म्हणजेच कसं, तुम्हाला अगोदर स्टेप बाय स्टेप शिकवतो, नंतर आपण पटापट उदाहरण घेऊयात. हे नॉर्मल गणित आहे, नॉर्मल यांची कसोटी आहे. बघा, 7 अधिक 6 अधिक 4 अधिक 1 बरोबर किती? यांची बेरीज करा फक्त. सोपं आहे, काही मोठी गोष्ट नाही आहे. भाग जातो का नाही जात ते आपल्याला लगेच समजून जाईल. कसोटीनुसार सर्व अंकांची बेरीज करायला लावली ती बघूया. आता काय करायचं? 6 आणि 4 किती? 10 आणि 7 आणि 1 किती होता? 8. म्हणजे 10 आणि 8 18 झाले 18. आता 3ची कसोटी ना, म्हणजे 3 ने भाग जातोय का? आणि कसं आपलं डेफिनेशन मध्ये काय लिहिलं होतं? 3 ने निशेष भाग जात आहे का? जर भाग जात असेल त्याला 3 ने, तर त्या सर्व अंकाला, सर्व पूर्ण संख्येला 3 ने भाग जाईल. आता चेक करूयात आपण. याला 18ला 3 ने भाग जातोय का सांगा? 3 5 15 आणि 3 7 18. म्हणजेच याला 3 ने भाग जात आहे. बरोबर, याला 3 ने भाग जात आहे म्हणजे या पूर्ण संख्येला 3 ने भाग जाईल का? डेफिनेशन मध्ये ते लिहिलेलं आहे. म्हणजे व्याख्यामध्ये तुम्हाला तर तसं दिलंय की जर पूर्ण अंकांच्या बेरजेस जर 3 ने भाग गेला तर ह्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जाईल. आता बघूयात, लगेच चेक करू खरंच भाग जातोय का नाही जाते. बघा, लिहायचं इथंच घेऊन घ्या. इथे घ्या. चला लिहा. 7 6 4 1 भागीला 3. पोलीस भरतीला एकदम सोपे प्रश्न येतात. जातोय का भाग का नाही जाते, फक्त इतकंच बघूयात. आता घ्या. 3 1 3
बरोबर. 3 दुने 6 उरला 1, परत किती होणार तुम्हाला माहिती आहे, किती होणार मित्रांनो, 3 5 15 उरला 1, किती होणार 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12, 3 चौक 12 उरले किती 2 उरले, बरोबर. मग हे 2 इथे लिहिलं, परत आता 2 मध्ये 1 आला की झाले 21 झाले, बरोबर ना. मग कसं मित्रांनो 3 5 15 3 6 18 आणि 3 7 21 म्हणजेच 3 7 21 भाग गेलेला आहे, 3 7 21 म्हणजेच काय उरलं का, काही एखादी अंक उरला का, किंवा 2 उरले 1 उरला 0 उरला, काही झालंय का याच्यामध्ये, सर्वांना भाग गेला म्हणजे 0 उरला, बरोबर ना. मग पूर्णाला भाग गेलाय ना 3 ने, म्हणजेच काय आपली डेफिनेशन अगदी योग्य होती की संपूर्ण अंकांची बेरीज करायची आहे. पूर्ण संख्येची जेव्हा बेरीज करू तेव्हा त्या बेरजेचं उत्तर आपलं 18 आलं होतं. 18 जर 3 ने भाग दिला तर याचं योग्य उत्तर 6 आलं होतं. म्हणजेच काय पूर्ण भाग गेला होता, म्हणजे या पूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग जातो. तुम्हाला वाटत असेल की हे खूप सोपं आहे, शिकवायला टाइम नाहीये, पण याच्यावरूनच तुम्हाला पुढील काही कसोटी आहेत त्या तुम्हाला सोडवता येणार आहे. आता याच टॉपिकवर कशा प्रकारचे प्रश्न पोलीस भरतीला येतात ते पटापट तुम्ही सोडवायचे. तुम्हाला शिकवलेलं आहे एकूण संख्या काय, ज्या संख्यांना 3 ने निशेष भाग जातो त्या सर्व संख्यांना 3 ने निशेष भाग जातो. म्हणजेच काय ज्या सर्व संख्यांच्या बेरजेला 3 ने भाग जात आहे ना, म्हणून 3 ने निशेष भाग सर्वांना जाईल. बघूयात आता या टॉपिकवर पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न आजपर्यंत विचारले गेलेले आहे आणि पुढे विचारू शकता. 2-3च उदाहरण घेऊ कारण आपल्याला पुढच्या कसोट्या खूप महत्वाच्या आहे. ठीक आहे, चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करू. याच टॉपिकवर पोलीस भरतीला विचारला गेलेला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर देण्यात आलेला आहे. पटापट उत्तर द्यायचंय. काय प्रश्न आहे, 3 ने निशेष भाग जाणारी संख्या आहे का नाही. 3 ने निशेष भाग जाणारी संख्या ओळखायची ना, पण आहे लिहिलंय का नाही लिहिलंय ते नीट बघायचं. चला मग काय प्रश्न दिलेला आहे, पुढीलपैकी 3 ने निशेष भाग जाणारी नाही म्हणजे काय न जाणारी संख्या ओळखायची आहे. म्हणजे न जाणारी म्हणजे ज्यांना 3 ने निशेष भाग जात नाही अशी संख्या ओळखायची आहे. बघा काय ऑप्शन आहे आणि काय उत्तर आहे, पटापट द्या. पटापट बेरीज करा आणि सगळं वजाबाकी करा आणि सगळं मिक्स करा आणि लवकर सांगा पुढीलपैकी कोणत्या ऑप्शनला 3 ने भाग जात आहे किंवा नाही जाते. याचं योग्य उत्तर काय येणार आहे, पटापट द्यायचे उत्तर. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक काय आहे, सी आहे. ऑप्शन क्रमांक सी 95 93, बरोबर. नाही जाते ना भाग, तुम्ही चेक केलं का. ज्यांना जमत नसेल त्यांच्यासाठी मी आता एक वेळेस सोडून दाखवतो. परत कसं सोडवायचं बघा, 9 अधिक 5 अधिक 9 अधिक 3 किती झाले, 9 1 9 2 18, 18 आणि 5 किती झाले मित्रांनो, 18 आणि 5 23, 23 आणि 3 26, बरोबर. मग बघा आता 26 ला भाग जात आहे का 3 ने, 3 7 21 आणि 8 म्हणजेच 24, उरले किती 24 गेले. म्हणजेच काय 26 मधून 24 गेले, उरले किती 2 उरले ना काहीतरी, म्हणजे भाग गेला का पूर्ण, नाही गेलेला भाग, म्हणजेच काय या संख्येला भाग जाणार नाही. ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर होतं. तुम्हाला 2 ते 3 वेळेस काय सांगितलं, नाही आणि आहे याच्यामध्ये फरक ओळखायचा आहे. ठीक आहे, बघूयात आता पुढील कोणता प्रश्न आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय आहे, पटापट उत्तर द्यायची. याच टॉपिकवरील पुढील एक छोटासा ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न तुम्हाला देण्यात आलेला आहे. प्रश्न नीट वाचायचा आहे आणि ऑप्शन सुद्धा नीट वाचायचे आहे. कळालं तुम्हाला, प्रश्न नीट वाचा, ऑप्शन नीट वाचा आणि लगेच त्याचं उत्तर द्या. बघूयात काय प्रश्न आहे, पुढीलपैकी 3 ने निशेष भाग जाणारी संख्या ओळखा. पुढीलपैकी 3 ने निशेष भाग जाणारी, न जाणारी आणि जाणारी फरक समजतोय ना, म्हणून 3 ने निशेष भाग जाणारी संख्या ओळखायची. ऑप्शन नीट वाचा, प्रश्न नीट वाचा, फटाफट बेरीज करा, वजाबाकी करा, गुणाकार करा, भागाकार करा. तुम्हाला जे कसोटीमध्ये सांगितलं होतं ते संपूर्ण प्रोसेस करा आणि लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. आपल्याकडे जास्त वेळ नाही, पोलीस भरतीला इतका वेळ नसतो. आपण सध्या प्रॅक्टिस करत आहोत म्हणून आपण स्टेप बाय स्टेप शिकत आहोत. संध्याकाळी उन्हाला डिजिटल प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला यावर कित्येक उदाहरण आपण टाकू, पटापट उत्तर द्यायचे सर्वांचे. ठीक आहे, पटकन द्या उत्तर मित्रांनो. तुमच्याकडे नोट्स आहे, तुम्ही अभ्यास करत आहात, दिवसभर तुम्हाला टार्गेट दिलं होतं, तो टार्गेट तुम्ही कम्प्लीट करत आहात म्हणून तुमचे एवढे चांगले मार्क निघत आहे.
याचं योग्य उत्तर काय असणार आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी. काय आहे याचा ऑप्शन क्रमांक डी? 75, 94 आणि 98. बरोबर. याला भाग जात आहे का बघा. काय लिहिलंय आता, यांची बेरीज करा पटकन पटापट. 7, 5 बेरीज करायची हा. परत 9 अधिक 4 अधिक 9 अधिक 8. बरोबर. 7 5 12 आणि 9 1 9 9 2 18 कळतंय ना. आणि हे परत 12 म्हणजेच काय, हे झाले 20 आणि हे झाले 20 आणि 30, 30 आणि 10 40 आणि 42 यांची झाली बेरीज 42. आता तुम्हाला बेरीज वजाबाकी ते शिकवायला टाइम नाही आहे, कारण तुम्हाला मागचे संख्या प्रकरणामध्ये एकदम बेसिकहून बेसिक शिकवलंय. म्हणून याची बेरीज वजाबाकी कसं करायचं, काय करायचं ते तुम्ही पटापट मागच्या पार्ट मधून शिकून घ्या. ठीक आहे. आता याला सांगा 42 ला 3 ने भाग जातोय का? जातोय. कसं काय बघा. 3 1 3 आणि 3 1 3. बरोबर. आणि पुढे काय झालं? 3 1 3 आणि 3 चौक 12. म्हणजेच काय ऑप्शन क्रमांक डी याला 3 ने निशेष भाग जात आहे. कळालं इथपर्यंत? बघूयात आता याच टॉपिकवरील पुढील प्रश्न जो तुमच्या पोलीस भरतीच्या परीक्षेला येऊ शकतो आणि आजपर्यंत येऊन गेलेला आहे. आणि हा प्रश्न महत्वाचा आहे. पटापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे सर्वांनी. याच टॉपिकवरील पुढे एक छोटंसं उदाहरण तुमच्या समोर देण्यात आलेलं आहे. पटापट द्या. हा प्रश्न पोलीस भरतीला आलेला होता म्हणून याचं उत्तर लवकरात लवकर द्या. सोपा प्रश्न आहे आणि उत्तर सुद्धा सोपं आहे, पण त्याला स्पीड मध्ये सोडवायचंय. जास्त वेळ घ्यायचा नाही. लवकरात लवकर सर्व अंकांची बेरीज करा. बेरजेला 3 ने भाग जात आहे का पहा. भाग जात असेल तर म्हणजे पूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग जात आहे. काय प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने निशेष भाग जात आहे? भाग जात आहे. समजलं मित्रांनो? म्हणून पटकन उत्तर द्यायचंय. तुम्ही हे सोडवा, मीही सोडवतो. ज्यांना जमत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा आणि शिकून घ्या आणि नंतर प्रॅक्टिस करा नोट्स मधून. आणि ज्यांना जमत असेल त्यांनी लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. काय प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर काय आहे? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए. आणि त्याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक ए. काय काय लिहिलंय ते बघा. कसं करायचं ते यायचं. 3 7 1 8 8 9. आता यांची बेरीज करायची. 8 1 8 8 2 16 8 3 24 आणि 1 25 आणि परत हे 1 26 26 आणि हे 10 36. बरोबर झाले 36. भागेला काय मित्रांनो? भागेला 3. कारण 3 ची कसोटी आपण शिकत आहोत म्हणून 3 ची कसोटी म्हणजे भागेला 3. बघूयात या संख्येला भाग जातोय का? जातोय 100%. कारण इथं दिसतंय 3 1 3 3 2 6. म्हणजेच काय या संपूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग जाईल. कळालं? सोपं होतं. 3 ची कसोटी 2 ची कसोटी. आता पुढील म्हणजेच उद्या आपण पटापट काय शिकवणार आहोत? 4 ची कसोटी 5 ची कसोटी 6 ची कसोटी. जास्तीत जास्त कसोट्या शिकू कारण आपल्याला अभ्यासक्रम सुद्धा कव्हर करायचा आहे. आणि तुमच्याकडे नोट्स तर आहेतच, तुम्ही नोट्स मधून अभ्यास करतात. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, या संपूर्ण नोट्स आपण स्वतःच्या हाताने आपल्या संपूर्ण टीमने स्वतःच्या हाताने लिहिलेल्या आहे. या नोट्स काही साध्या सुध्या नोट्स नाहीये. तुम्हाला पोलीस भरतीच्या कोणतंही तुम्ही पुस्तक घ्या, गणिताचं घ्या, मराठी व्याकरणाचं घ्या, सामान्य ज्ञानाचं घ्या, कोणतंही घ्या, भूमितीचं घ्या किंवा बुद्धिमत्ताचं घ्या. तुमच्या डोक्याच्या बाहेरचं असेल ते. पुस्तकातील भाषा प्रत्येकाला समजत नाही, पण मित्रांनो आपल्या संपूर्ण टीमने तुम्हाला समजेल आणि उमजेल अशा साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सर्व काही मांडणी केलेली आहे. ज्यांच्याकडे नोट्स आहेत ते बघा त्यांचे मार्क किती निघत आहे. त्यांचे मार्क अगोदर किती होते? 40 45 म्हणजे जास्तीत जास्त 55 मार्कांपर्यंत त्या मुलांचे विद्यार्थ्यांचे मार्क निघत होते. पण त्यांनी नोट्स घेतल्या. त्यांना टार्गेट देण्यात येतं की दररोज हा टॉपिक क्लिअर करून ठेवायचा. आज संध्याकाळी आपण जे शिकवतो त्याचा त्यांनी दिवसभर अभ्यास केलेला आहे म्हणून त्यांचे मार्क किती निघतात? त्यांचे मार्क निघतात 90+. कोणताही असो, कोणताही मुलगा असो, ज्यांच्याकडे नोट्स आहे, ज्यांनी अभ्यास केलाय, चांगल्या प्रकारे सांगितलेलं टार्गेट पूर्ण केलेलं आहे, लिहून अभ्यासक्रम पूर्ण पाठवलेला आहे, त्यांचे सर्वांचं टार्गेट 90+ आरामशीर पूर्ण होतं. आणि आपण स्टेप बाय स्टेप चाललेलो आहोत. मी जर तुम्हाला डायरेक्ट कठीण शिकवलं असतं, 15ची कसोटी सांगितलं असतं, 15ची कसोटी शिकवून दिली असती, तुम्हाला हे जमलं असतं का? नसतं जमलं. म्हणून काय मित्रांनो, आपण बेसिक टू ऍडव्हान्स जातोय आणि येणाऱ्या भरतीपर्यंत तुमचा सर्व अभ्यासक्रम कव्हर करून देऊ 100%.
आणि तुमचा मार्क सुद्धा 90+ करून देऊ. फक्त सांगितलंय तेवढंच अभ्यास करायचा, तुम्हाला काही जास्त मोठा अभ्यास देत नाही, छोटे छोटे टार्गेट देतो, तोच छोटे छोटे टार्गेट दररोज पूर्ण करायचं आहे आणि ते लिहून पाठवायचं आहे. आणि काय लेक्चर झाल्यानंतर लगेच तुमच्या डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सुद्धा आम्ही तुम्हाला देतो, जे सर्वांसाठी अगदी मोफत आहे. ती प्रश्नपत्रिका तुम्ही पटकन सोडवायची, म्हणजेच काय तुमचे मार्क कव्हर होतील. तुम्हाला कळेल 3च्या कसोटीवरती कशा प्रकारचे प्रश्न फिरवले जातात, 2च्या कसोटीवर कशा प्रकारचे प्रश्न फिरवले जातात, विभाज्यतेच्या कसोट्या या पूर्ण टॉपिकवरती कशा प्रकारचे प्रश्न येऊन गेलेले आहे आणि येऊ सुद्धा शकता. म्हणूनच काय मित्रांनो, आता लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला जी डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका देण्यात येईल ते पटापट उत्तर काढायची, त्याच्या लवकर सोडवायचं आहे. कळायला इथपर्यंत अगदी सोप्या भाषेमध्ये आपण सर्व काही शिकलेलो आहोत आता. आणि हो, जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचंय, जेथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर 1998 ते 2024 पर्यंतच्या संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपामध्ये अपडेट माहितीनुसार अगदी मोफत देण्यात येतात. त्याचबरोबर अशा भरपूरशा काही फॅसिलिटी आहेत जे तुम्हाला अगदी मोफत देण्यात येतात. आणि हा उपक्रम महाराष्ट्रातील होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांकरिता आहे. म्हणून सर्वांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचंय. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्याकरिता एक छोटीशी प्रोसेस आहे, ती म्हणजे हे बघा काय दिलेलं आहे, डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल जे आपलं आहे आणि जे तुम्ही आता पाहतात, याला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे, त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती लगेच शेअर करायचा आहे. तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल, जिथे तुम्हाला हे सर्व काही अगदी मोफत शिकायला मिळणार आहे. वेळ काढू नका, लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. भेटूया लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. तोपर्यंत नमस्कार.